शाही पनीर बनवण्याची पद्धत. एक कढई घ्यायची, तिला गॅसवर ठेवायची. त्यानंतर टमाटर, सांबार, कांदे, लसूण, मिरची, तिखट, जिरं वगैरे आणि त्यासाठी पनीर कापायला लागेल, छोटे छोटे पीस करायचे. त्यासाठी पनीर मसाला, पालक, वाटाणे असे भिजू घालून वाटाणे ठेवायचे. हे सर्व साहित्य आपल्याला शाही पनीर बनवायला लागतात. आता कढई आपली तापलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचे, थोडे तेल टाकले आहे कढईमध्ये. त्यानंतर त्यात कांदे टाकायचे. कांदे टाकलेले आहे. कांद्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. कांदे थोडे फ्राय होत आहे. कांदे फ्राय झाले की त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यात अगोदर कांद्यामध्ये मिरची पण टाकून द्यायची आपल्याला, नंतर काढायची, आताच नाही काढायचं आहे. कांद्यामध्ये मिरची टाकायची आहे. लसूण पण टाकून द्यायची आहे. आणि सगळं मिळून त्यांना फ्राय करायचं आहे. एकदा चांगलं फ्राय करून टाकायचं आहे. कांदे, मिरची आणि लसणला फ्राय करून टाकायचं आहे. त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं आहे थोडं. त्याला अजून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता असं अजून थोडंसं करपत आल्यासारखं, असं लाल आल्यासारखं थोडंसं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर ते फ्राय झालं की त्याला परत काढून टाकायचं. त्याला आपल्या एका ताटामध्ये काढून टाकायचं. आता ते, कारण की आपण त्याला फ्राय करून ठेवून दिलेलं आहे. हे शाही पनीर बनताना ह्या प्रक्रिया करणे गरजेचं असतात, म्हणून त्यांना फ्राय करणे गरजेचं असते. तर त्याला आपण फ्राय करत आहोत. फ्राय झालं, त्याला आता आपण काढलेलं आहे. आता आपल्याला गॅस थोडा सिम करून अजून त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे. आता आपलं तेल टाकलेलं आहे. आपण तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर सोडायचे आता, कारण की आपल्याला टमाटर पण फ्राय करायचे. आता टमाटर सोडायचे आहे. टमाटरला चांगलं फ्राय करायचं आहे, कारण की हा फ्राय केल्यानंतरच आपण त्याला ते शाही पनीर बनवायला एक स्वाद येतो. म्हणून आपण टमाटर अगोदर फ्राय करत असतो. टमाटर फ्राय करत आहे. माझी आई आहे, ती फ्राय करत आहे टमाटर फ्राय झालेले आहे. त्याला आपण काढत आहे. माझ्या आईच्या हाताला स्वाद खूप चांगला आहे. ती आता बघा समोर आपल्याला काय करता येईल. आता तिथे तेल टाकलेलं आहे परत. आता त्याच्यात पालक टाकते आहे ती. आता पालकला पण ती फ्राय करते आहे. आता पालक पण फक्त फ्राय करते आहे. पालकलाही फ्राय करावं लागते. ठीक आहे, पालक फ्राय होत आहे. हे सर्व साहित्य फ्राय करून वेगवेगळं करावं लागत असते. आता पालक फ्राय झालेली आहे. पालकला पण आपण काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पालक फ्राय झालेली दिसेल. आता त्यानंतर आपल्याला परत थोडं तेल घ्यायचं आहे. थोडं तेल कढईमध्ये टाकायचं आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. थोडं तेल गरम झालेलं की आपल्याला त्यामध्ये वाटाणे सोडायचे आहे. वाटाण्याला पण आपण फ्राय करून घेऊ. जसं आपण बाकी साहित्याला फ्राय केलं आहे, तसं आपल्याला वाटाण्याला पण फ्राय करायचं गरजेचं असते. म्हणून माझी आई ते आता वाटाणे पण फ्राय करत आहे. मजा येते ना मित्रांनो तुम्हाला बघण्यास. खूप इंटरेस्टिंग आहे. समोर अजून बघूया आपण. वाटाणे आता फ्राय होत आहे. वाटाणे फ्राय झाले की त्याला वाटाण्याला पण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता वाटाणे आपले फ्राय झालेले आहे. चांगले फ्राय होऊ द्यायचे वाटाणे. ठीक आहे, आणि त्यानंतर परत थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. 2 चम्मच तरी तेल टाकायचं. ठीक आहे, शाही पनीर बनवण्यासाठी तेल टाकणं गरजेचं असते, कारण की भाजी खूप मोठी असते, तेव्हाच त्याला स्वाद येत असतो. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आता पनीर सोडून पनीरला पण फ्राय करायचं आहे. कारण की आपण इतके सारे साहित्य केले होते, ते जेवढी साहित्य आपण दाखवले तुम्हाला तेवढी साहित्याला आपल्याला फ्राय करणं गरजेचं असते. आता ते फ्राय होत आहे. आता त्याला थोडंसं फ्राय करून थोडं गॅस सिम करून त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं. थोडं लालसर आले की मग त्याला आपल्याला काढावं लागेल. आता ते फ्राय होत आहे. तुम्ही बघतच असेल, तुम्हाला सर्व दिसतच आहे आता समोर कसं फ्राय होत आहे तर ते. ठीक आहे, माझी आई त्याला फ्राय करतच आहे. कसं मित्रांनो तुम्हाला कसं वाटत आहे जे आपण शाही पनीर बनवताना? पनीर तर भरपूर लोक बनवतात, पण हे पनीर बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता एक कांदा घेतला आईने. आता तो कांदा थोडासा कापलेला आहे. ठीक आहे, छोटासाच कांदा घ्यायचा, जास्त काही कांदा घ्यायचा नाही. आम्ही अर्धा कांदा घेतलेला आहे. तो अर्धा कांदा कापलेला आहे. आता अर्धा कांदा आई त्याला कापत आहे घेऊन, कारण कांद्याला पण त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे म्हणून. ठीक आहे, इकडे पनीर फ्राय होत आहे, इकडे कांदा पण कापून घेत आहे. कांदा वेळेवर कापायचा, काय अगोदर नाही कापला त्याच्या अगोदर आपण कांदा कापलेला असतो. म्हणून हा एक छोटा कांदा वेळेवर कापून घ्यायचा. ठीक आहे, तुम्हाला अगोदर वाटत नाही अगोदर काढायचं. आपलं पनीर फ्राय होतच आहे. चला, आता पनीर फ्राय झालेलं आहे. पनीरला पण एका ताटामध्ये आता काढून घेते. पनीर काढल्यानंतर ते तेल आहे तेच आपल्याला उपयोगी पडणार आहे. तेल काढून टाकायचं नाही. तेल भरपूर महाग असते, तेल काढून टाकायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे आता पनीर फ्राय झालेलं आहे. पनीरला एका ताटामध्ये जाईने काढलेलं आहे. शाही पनीर आपण यालाच म्हणतो ना, शाही पनीर. आता तिने सर्व पनीर एका ताटामध्ये काढून टाकलेलं आहे. आता जे तेल होतं त्यालाच आता गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलेलं आहे तिने, काही जास्त तेल टाकलेलं नाही आहे. आता आपल्याला बाकी साहित्य त्याच्यामध्ये टाकणे आहे. एक छोटा कांदा कापून ठेवलेला आहे, तो कांदा आई त्याच्यामध्ये टाकणार आहे. तो कांदा आता टाकला आहे, त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य आपण आता फ्राय केलेले आहे ते सर्व साहित्य एक एक करून आपल्याला टाकायचे आहे. ठीक आहे, सर्व साहित्य आपल्याला एक एक करून टाकणे गरजेचे असते. लक्षात आहे तुम्हाला? कारण की सर्व साहित्य टाकण्याचे गरजेचे असते. आता हे जे साहित्य आहे आपल्याला अगोदर ते नाही टाकण्याची गरजेचं नाही, ते
आता आपल्याला ते जे साहित्य आईने काढून ठेवलेले आहे ते साहित्य एका मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्यायचे अगोदर. आपण ते कांदे टाकलेले त्याला फ्राय होऊ द्या आणि हे याच्यामध्ये मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे त्याच्यानेच ते आपल्याला शाही पनीरबद्दल काही माहिती पडणार आहे. शाही पनीर कसं बनते मलाही आता आतुरता आलेली आहे की आई आता शाही पनीर बनवते कशी. मलाही अगोदर माहीत नव्हतं काय काय कसं कसं बनवायचं. आता ते आई बनवत आहे म्हणून मला कळतं आहे. आता ती एका मिक्सीच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य जे जे आपण तिने फ्राय केलेलं सर्व एकत्रित करून त्याला फ्राय करती आहे आता. ठीक आहे. आता फ्राय केलेलं आहे त्याला, आता सॉरी फ्राय नाही, आता त्याला मिक्सीच्या भांड्यामधून त्याला बारीक करणार आहे. मिक्सीमध्ये त्याला बारीक करून घेणार आहे. मिक्सीमध्ये आता मिक्सीच्या पॉटमध्ये त्याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ते बारीक होऊन जाते. ठीक आहे. बारीक करणं गरजेचं असते मग ते बारीक केलं पाहिजे. आता ते जे मिश्रण असते ते बघा आता तुम्हाला बघायला मिळेल. त्याला आपलं मिश्रण बारीक झालेलं आपण जे फ्राय केलं होतं ते सर्व बारीक झालेलं आहे. आता ते मिश्रण आपल्याला त्या कढईमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. हां माफ करा मित्रांनो काही चुकी झाली असेल तर, पण आता आपल्याला ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्या अगोदर आपल्याला तिखट टाकायचं आहे. हां बघा आता तिखट किती टाकता आहे ते तुम्हाला दिसतंच आहे. त्या हिशोबाने तिखट टाकायचं आहे तुम्हाला. मग हळद टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. त्यानंतर जे मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. मिश्रण टाकलेलं आहे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे. थोडं सिम पॉवरमध्ये त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जो शाही पनीर बनवण्यासाठी जो आपल्याला ग्रेव्ही लागते ती ग्रेव्ही तयार होती आहे. ग्रेव्ही असली तरच शाही पनीरला काहीतरी महत्त्व असते बरोबर. तेव्हाच आपल्याला शाही पनीर काही वाटेल की शाही पनीर आहे म्हणून. त्याच्यात आता मीठ टाकते आहे. बघा मीठ किती टाकते ते पण बघून घ्या मित्रांनो. जेवढं मीठ तिथे टाकलेलं आहे तेवढंच मीठ टाकायचं, नाही तर भाजी खारट होईल. हां ठीक आहे. आता त्याला परत एकत्रित करून घेते आहे ती. आता ती वटाणे टाकते आहे त्याच्यामध्ये. वटाणे टाकली आहे. आता बघा एक एक करून सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकणार आहे ती. वटाणे टाकते आहे. वटाण्याला पण फ्राय करून घेते आहे चांगलं. आणि त्यानंतर ते संबार आहे म्हणजे कोथिंबीरला पण थोडं बारीक बारीक करून कोथिंबीर पण आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. चांगलं फिरून थोडं कोथिंबीर टाकून घ्यायचं. ठीक आहे. कोथिंबीरचा स्वाद आलाच पाहिजे भाजीला, कोथिंबीरशिवाय स्वाद नाही. ठीक आहे. कोथिंबीरला टाकलेली आहे. ठीक आहे. आता आपली ग्रेव्ही तयार होती आहे. मला आता आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे. आता आई त्याच्यामध्ये पनीर टाकते, जे आपण फ्राय केलेलं पनीर आहे ते पनीर टाकते आहे त्याच्यामध्ये. पनीर आता टाकते आहे. पनीरला पण त्याला एकत्रित करून ग्रेव्हीमध्ये मिक्स करते आहे. आता बघा किती छान कलर येत आहे. पनीरला किती छान कलर येत आहे. हां बघा आता त्याच्यामध्ये जो पनीर मसाला आला तो पनीर मसाला थोडा इतकी आई टाकते आहे तितकाच पनीर मसाला त्याच्यात टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. हां पनीर मसाला टाकून त्याला थोडं फिरून घ्यायचं. हाताने टाकायचा पनीर मसाला. जितकी पुडी येते तितकी टाकायची नाही. ठीक आहे. जेवढा आवश्यक आहे तेवढाच पनीर मसाला टाकायचा. टेस्ट करून घ्यायचा आपण. ठीक आहे. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आहे आपल्याला. ग्रेव्हीसाठी थोडं पाणी सोडायचं आहे. ठीक आहे. पाणी सोडणं गरजेचं आहे. हां तर ते होते आहे. आता ते थोडं फ्राय केलेलं आहे. आता बघा शाही पनीर बनत आहे. आता त्याच्यावर एक भांडं झाकून द्यायचं आहे म्हणजे ती वाफमुळे ते शाही पनीर जे आहे भाजी त्याला स्वाद येणार आहे. थोड्या वेळानंतर ते थोडंसं भांडं काढून बघायचं आपल्याला शाही पनीर बनताना दिसेल. बघा आपली शाही पनीर तयार झालेली आहे. शाही पनीर याचा टेस्ट खूप छान असतो. तुम्ही एक वेळा बनवून बघा घरी. जशी आता रेसिपी आहे ना, काही रेसिपी माझ्या सांगण्यात चुकली असेल पण तुम्ही जे रेसिपी डोळ्याने बघता आहात त्या हिशोबाने ती रेसिपी तुम्ही ट्राय करा. मग मला सांगा की शाही पनीर कसं बनलं आहे म्हणून. प्रत्येकजण शाही पनीर बनवतात. प्रत्येकाची शाही पनीर बनण्याची पद्धत वेगवेगळी असते. हां आता शाही पनीर बनवण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते. पण तुम्ही जर या गोष्टीला फॉलो केला तर तुमचं शाही पनीर जी माझी आई बनवते ते शाही पनीर तुमच्या हातालाही टेस्ट येणार. बघा आता आई टेस्ट करून बघणार आहे की शाही पनीर कसं झालं आहे ते तुम्हाला तर स्वतःच्या आईच्यामध्ये सांगणार आहे. मी पण टेस्ट करतो. मला पण खूप आतुरता झाली आहे टेस्ट करण्याची. बघा आता ती टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की शाही पनीर कसे बनले. बघा आता शाही पनीर तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे. तिच्याच हाताने बनवली. तिला सांगणार आहे की शाही पनीर कशी बनली. खूप छान बनली म्हणते. खूप छान बनली म्हणते. तसंच तुम्ही घरी करून बघा. तुम्हालाही आवडेल. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. बाय बाय.